मतमोजणी हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे। ज्याप्रमाणे आपण मतदान यंत्रणा अतिशय यशस्वीपणे राबवली, त्याचप्रमाणे यंदाचा हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुद्धा अतिशय दक्षता घेऊन आपण पार पाडणार आहोत, असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं। या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना सुद्धा दिल्या। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर शहरातील रामवाडी येथील शासकीय गोदामात मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे। मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांनाच मोबाईल फोन घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे। निवडणूक आयोगाचे अधिकृत पासेस असलेल्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना फक्त मीडिया सेंटरमध्ये मोबाईल फोन बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर आणि 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती। त्याच अनुषंगाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 4 जून 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे। मतमोजणी हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्याने यासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी आणि मतमोजणी अधिकारी कर्मचारी यांनी ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन यशस्वी करावी, असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणीच्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी आणि मतमोजणी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, मतमोजणी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे। ज्याप्रमाणे मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली, त्याचप्रमाणे सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन पार पाडावी। मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतमोजणी कक्षात प्रवेश करण्यासाठी पासेस बनवून घ्यावेत। विना पास कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी। भारत निवडणूक आयोगाकडील अधिकृत पासेस असलेल्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे। माध्यम कक्षापर्यंत मोबाईल घेऊन जाणं आणि वापरणं यासाठी परवानगी असेल, असंही त्यांनी सांगितलं। मतमोजणी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये योग्य असा समन्वय ठेवावा। प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी 4 जून रोजीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने रामवाडी येथील शासकीय गोडाऊन मध्ये निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली। तसेच मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकारी आणि अन्य कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती सविस्तरपणे सांगून ती जबाबदारी सर्व संबंधितांनी यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। मतमोजणी कक्षात दोन्ही मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येक मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रत्येकी 2 असे एकूण 4 निवडणूक निरीक्षक यांनाच मोबाईल वापरण्याची परवानगी असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली।